नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्री हातखंबकर देवेंद्र किशोर, सहाय्यक शिक्षक, गोखले एज्युकेशन सोसायटीचे HAL हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज, ओझर टाउनशिप, नाशिक. महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळांसाठी असलेल्या इयत्ता 6वीच्या मराठी विषयाच्या सुलभ भारती या पाठ्यपुस्तकाचे मार्गदर्शन मी आपणास करीत आहे. मागील व्हिडिओमध्ये आपण कवयित्री प्राध्यापिका सुमती पवार यांची हे खरे खरे व्हावे ही कविता अभ्यासण्यास सुरुवात केली आहे. मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिले होते की या कवितेची रचना करणाऱ्या कवयित्री सुमती पवार यांचे आसपासच्या निसर्गातील छोट्या मोठ्या अनेक सुंदर बाबी तसेच विविध घटना यांचे सूक्ष्म व सखोल असे निरीक्षण असल्यामुळे निसर्गातील अनेक गोष्टींचे, घडामोडींचे वर्णन त्यांच्या कवितेत आपल्याला पाहायला मिळते. या कवितेत त्यांच्यातील तुमच्याच वयाच्या लहान मुलीच्या मनात येणाऱ्या विविध सुंदर सुंदर इच्छा, स्वप्ने, अर्थातच अनेक कल्पना या सर्व प्रत्यक्षात खऱ्या घडाव्यात अशी अपेक्षा करणारी ही कविता आहे. तुमच्यासारख्या एका लहान मुलाने तालासुरात या कवितेचे केलेले गायन आपण सुरुवातीला ऐकूयात व सोबत गुणगुणण्याचा प्रयत्न करूया. सहा हे खरे खरे व्हावे. ऐका, म्हणा, वाचा. हवेवरी त्या होत स्वार मी अवकाशी विहरावे. हवेवरी त्या होत स्वार मी अवकाशी विहरावे. मनात माझ्या नेहमी येते मी पक्षी व्हावे. मनात माझ्या नेहमी येते मी पक्षी व्हावे. दवबिंदू होऊनी पहाटे गवतावर उतरावे. दवबिंदू होऊनी पहाटे गवतावर उतरावे. सूर्यप्रकाशे वाफ होऊनी पुन्हा पुन्हा परतावे. सूर्यप्रकाशे वाफ होऊनी पुन्हा पुन्हा परतावे. क्षितिजावरचे गडद रंग मी ढग होऊनी झुलावे. क्षितिजावरचे गडद रंग मी ढग होऊनी झुलावे. भरारणारा होऊन वारा चंद्राशी खेळावे. भरारणारा होऊन वारा चंद्राशी खेळावे. धुक्या परी मी अलगद अलगद धरणीवर उतरावे. धुक्या परी मी अलगद अलगद धरणीवर उतरावे. अवघे जग झाकून तयाला मिश्किलतेने पहावे. अवघे जग झाकून तयाला मिश्किलतेने पहावे. ऊर्जेचा तो स्रोत सूर मी अगदी जवळून पहावा. ऊर्जेचा तो स्रोत सूर मी अगदी जवळून पहावा. काळोखाला चिरत चिरत मी सूर्यकिरण व्हावा. काळोखाला चिरत चिरत मी सूर्यकिरण व्हावा. निसर्गातल्या रंगामध्ये मी रंगून जावे. निसर्गातल्या रंगामध्ये मी रंगून जावे. भासू नको मज तुम्हा सांगतो हे खरे खरे व्हावे. भासू नको मज तुम्हा सांगतो हे खरे खरे व्हावे. भासू नको मज तुम्हा सांगतो हे खरे खरे व्हावे. तुम्ही देखील अशाच रीतीने या कवितेचे तालासुरात गायन व पाठांतर केले असणार याची मला खात्री आहे. या कवितेत कवयित्रीच्या मनात ज्या वेगवेगळ्या कल्पना आल्या आहेत त्याची थोडक्यात उजळणी आता आपण करू. कवितेच्या सुरुवातीसच तिला हवेवर आरूढ होऊन अर्थात हवेवर स्वार होऊन आकाशात सर्वत्र फिरावे असे वाटत आहे. त्याचवेळी या कवयित्रीच्या मनात येते की पक्षी बनून आपल्याला आकाशात विहार करता यावा, मुक्तपणे संचार करता यावा अशी कल्पना देखील ती करत आहे. उंच उंच उडावे, कोणत्याही बंधनाशिवाय सर्वत्र
मुक्त संचार करता यावा, विहार करता यावा, अशी तिची सुरुवातीच्या या पदांमध्ये कल्पना व इच्छा तिने व्यक्त केली आहे. त्यानंतर सुंदर शुभ्र मोत्यासारख्या दवबिंदूचे रूप घेऊन गवताच्या पात्यांवर आपण पहाटे पहाटे उतरावे व त्या गवताच्या पात्यासोबत मनसोक्त डुलावे असेही तिला वाटत आहे. पुन्हा थोड्या वेळातच सूर्यकिरणे सर्वत्र पसरू लागल्यावर त्या सूर्यकिरणाच्या उष्णतेने आपण बनलेल्या दवबिंदूच्या जलाचे अर्थात पाण्याच्या थेंबाचे पुन्हा वाफेत रूपांतर होऊन आपण वाफ बनून पुन्हा आकाशात निघून जावे अशी कल्पना ती करीत आहे. सूर्यप्रकाशे वाफ होऊनी पुन्हा पुन्हा परतावे. यानंतर आपल्या डोक्यावर असणारे आकाश पृथ्वीवर आपल्या धरणी मातेला ज्या ठिकाणी भेटायला येते अशा भासमय असणाऱ्या क्षितिजाजवळ आपण आकाशातील गडद दाट रंगाचे विविध ढग बनून तिथे खेळावे, झुलावे असे देखील स्वप्न ती पाहत आहे. ढग होण्याची कल्पना पूर्ण होते न होते तोच तिच्या मनात वेगाने वाहणारा भणाण वारा आपण बनावे आणि आकाशातील त्या चंद्र ताऱ्यांबरोबर आपण खेळ खेळावेत असे देखील तिला वाटू लागते. पुढे तिला पहाटे पहाटेचे धुके बनून खाली यावे असे वाटते आणि दाट धुक्याची आपली चादर सर्व सृष्टीवर अर्थात पृथ्वीवर पांघरावी, म्हणजेच सर्वांना आपल्या या धुक्याच्या चादरीखाली लपवून टाकावे व सर्वांचा एकच गोंधळ उडवून द्यावा अशी खोडकर खट्याळ कल्पना देखील तिच्या मनात येत आहे. क्षणातच तिच्या मनात सर्व सृष्टीला प्रकाश व उष्णता देणाऱ्या सूर्याला भेटायला जावे अशी इच्छा होते. सूर्याला भेटून आपण त्या सूर्याचे सूर्यकिरण अर्थात प्रकाश किरण बनावे व आपल्या या प्रकाश किरणाने आपल्या या प्रकाशाने पृथ्वीवर असणारा अंधकार अर्थात काळोख हा सर्व नाहीसा करावा, नष्ट करावा अशी सुंदर कल्पना देखील तिच्या मनात जागृत होते. अशा पद्धतीने या बालकवयित्रीला निसर्गाच्या या सर्व रंगांमध्ये रंगून जायचे आहे. अशी ही तिची सुंदर स्वप्ने, तिच्या या कल्पना खरोखर सत्यात घडाव्यात, वास्तवात पूर्ण व्हाव्यात हे सांगणारी ही कविता म्हणजेच हे खरे खरे व्हावे होय. अशा रीतीने कवितेच्या आशयाची पुन्हा उजळणी केल्यामुळे तुम्हाला कविता समजण्यासाठी नक्कीच अधिक मदत झाली असेल. आता आपण या कवितेखाली दिलेल्या स्वाध्यायाचा अभ्यास करू. स्वाध्यायातील प्रश्न क्रमांक 1-2 वाक्यात उत्तरे लिहा. ॲन्सर इन 1 or 2 सेंटेन्सेस. यामधील पहिला प्रश्न आहे, कवयित्रीला अवकाशात कसे फिरावेसे वाटते. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे, कवयित्रीला पक्षी व्हावेसे वाटते आणि हवेवर स्वार होऊन अवकाशात मुक्त फिरावेसे वाटते. असे सविस्तर आणि पूर्ण वाक्यात आपल्याला हे उत्तर लिहायचे आहे. यानंतर 1-2 वाक्यात उत्तर लिहासाठी दुसरा प्रश्न कवयित्रीला गवतावर कसे उतरावेसे वाटते. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे, कवयित्रीला दवबिंदू होऊन पहाटे गवतावर उतरावेसे वाटते. प्रश्न 3 धुके बनून कवयित्रीला काय करावेसे वाटते. या प्रश्नाचे उत्तर आहे, धुके बनून कवयित्रीला हळूच धरतीवर उतरावेसे वाटते. सगळ्या जगाला झाकून खोडकरपणे त्याची स्थिती पाहत राहावेसे वाटते.
यानंतर एका वाक्यात उत्तर लिहासाठी चौथा ही प्रश्न आहे, कवयित्रीला सूर्यकिरण का व्हावेसे वाटते? अंधाराला चिरत जाण्यासाठी सूर्यकिरण व्हावे असे कवयित्रीला वाटते, हे या प्रश्नाचे उत्तर आहे. अंधाराला चिरत जाण्यासाठी सूर्यकिरण व्हावे असे कवयित्रीला वाटते. असा पहिला प्रश्न, ज्याची उत्तर आपण 1-2 वाक्यात लिहिणार आहोत. कवितेतील ओळी जशाच्या तशा न लिहिता त्याचा आशय आपल्या भाषेमध्ये, आपल्या शब्दांमध्ये आपण येथे लिहिणार आहोत. यानंतर स्वाध्यायातील दुसरा प्रश्न प्रकार आहे, खालील कल्पनेचा योग्य अर्थ शोधा. येथे आपल्याला 2 कल्पना दिलेल्या आहेत आणि त्या कल्पनांसाठी त्याचा असणारा अर्थ बरोबर ओळखण्यासाठी प्रत्येक कल्पनेसमोर 3 पर्याय आपल्याला दिलेले आहेत. त्यातील उचित अर्थाचा योग्य पर्याय निवडून आपल्याला येथे उत्तरादाखल लिहायचं आहे. तर पहिली कल्पना कोणती आहे ते आपण पाहू. सूर्यप्रकाशे वाफ होऊनी पुन्हा पुन्हा परतावे, अशी ही कल्पना दिलेली आहे आणि तिचा अर्थ शोधण्यासाठी आपल्याला दिलेले पर्याय 3 आहेत. त्यातील पहिला पर्याय आहे सूर्यकिरणाची वाफ व्हावी. दुसरा पर्याय दिला आहे सूर्याच्या उष्णतेने वाफ बनावी आणि तिसरा पर्याय दिला आहे सूर्याच्या उष्णतेने वाफ बनून पुन्हा दवबिंदू बनावा. या कल्पनेचा अर्थात सूर्यप्रकाशे वाफ होऊनी पुन्हा पुन्हा परतावे या कल्पनेचा उचित अर्थ सांगणारे वाक्य हे 3ऱ्या क्रमांकाचे वाक्य आहे. सूर्याच्या उष्णतेने वाफ बनवून पुन्हा दवबिंदू बनावा, हे त्या कल्पनेचा बरोबरचा अर्थ आहे. दुसरी कल्पना आहे भास नको मज तुम्हा सांगतो, हे खरे खरे व्हावे. या कल्पनेचा उचित अर्थाचा पर्याय आपल्याला शोधायचा आहे. त्यासाठी दिलेले 3 पर्याय पाहू. पहिला पर्याय आहे निसर्गातल्या रंगात रंगून जावे. दुसरा पर्याय दिला आहे वर्णन केलेल्या कल्पना प्रत्यक्षात याव्यात. आणि तिसरा पर्याय आहे कोणतीच गोष्ट भासमान नसावी. या 3ही पर्यायांपैकी भास नको मज तुम्हा सांगतो, हे खरे खरे व्हावे या कल्पनेचा उचित अर्थ सांगणारे वाक्य क्रमांक 2 आहे वर्णन केलेल्या कल्पना प्रत्यक्षात याव्यात. अशा पद्धतीने प्रश्न क्रमांक 2 आपण सोडवणार आहोत. यानंतर प्रश्न क्रमांक 3, कवितेतून शोधा. उदाहरणार्थ चंद्राशी खेळणारा. चंद्राशी खेळणारा याला कवितेतून आपण शोधलेलं उत्तर आहे भरारणारा वारा. तशाच पद्धतीने कवितेत वर्णन केलेल्या काही कल्पना आहेत, त्याचे वर्णन करणारे उचित शब्द आपल्याला कवितेतून शोधून या ठिकाणी लिहायचे आहेत. पहिला शब्द दिला आहे अवकाशी विहरणारा. अवकाशी विहरणारा याचे उत्तर आहे पक्षी. आपण येथे उत्तर लिहिणार आहोत पक्षी असे. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे गवतावर उतरणारे. गवतावर उतरणारे याला योग्य उचित शब्द आहे दवबिंदू. त्यानंतर तिसरा प्रश्न दिला आहे धरणीवर उतरणारे. धरणीवर उतरणारे या संकल्पनेला उचित शब्द कवितेत आहे धुके. धुके बनून आपण धरणीवर उतरावे असे कवयित्रीला वाटत आहे. पुढील चौथा प्रश्न आहे ऊर्जेचा स्रोत असणारा. ऊर्जेचा स्रोत असणारा असा ज्याचे कवितेत वर्णन केले आहे तो सूर्य हा शब्द आपण येथे लिहिणार आहोत. त्यानंतर काळोखाला चिरणारा.
काळोखाला चिरणारा अर्थात सूर्यकिरण हा उचित शब्द आपण या ठिकाणी लिहिणार आहोत. यानंतर प्रश्न क्रमांक 4 यामध्ये आपल्याला दिले आहे खरे खोटे याप्रमाणे काही विरुद्धार्थी शब्दांच्या जोड्या आपल्याला येथे लिहायच्या आहेत. आता खरे खोटे हे उदाहरण त्यांनी आपल्याला दिले आहे. त्यानंतर रिकाम्या जागांमध्ये असेच काही शब्द जे कवितेत आले असतील आणि त्यांचे विरुद्ध अर्थाचे शब्द आपण लिहिणार आहोत. मग उदाहरण दाखल काळोख हा शब्द कवितेत आला आहे, तर काळोख या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द आपण लिहिणार आहोत उजेड. दुसरा कवितेत आलेला शब्द आहे उतरावे. उतरावे या शब्दाचा विरुद्ध अर्थाचा शब्द आपण लिहू चढावे. त्यानंतर गडद असा शब्द कवितेत आला आहे. गडद ढग बनण्याची कल्पना यामध्ये गडद हा शब्द आला आहे, तर गडद या शब्दाला विरुद्ध अर्थी शब्द आहे विरळ. अशा पद्धतीने अजून काही शब्द या कवितेतून आपण शोधायचे आहेत आणि त्यांचे विरुद्ध अर्थ सांगणारे शब्द समोर लिहायचे आहेत. यानंतर प्रश्न क्रमांक 5 या ठिकाणी एक कल्पना आपल्याला दिलेली आहे. ती कल्पना आपण रंगवून विस्तार करून त्याचे लेखन येथे करायचे आहे. कल्पना दिली आहे, मी झाड झाले किंवा झालो तर. आता ही कल्पना अर्थात आपण झाड बनलो आहोत अशी कल्पना करून आपल्या मनात येणारे वेगवेगळे विचार आपण येथे लिहिणे अपेक्षित आहे. 5 ते 6 वाक्यात आपण आपल्या या कल्पना या ठिकाणी लिहिणार आहोत. मला झाड व्हावेसे वाटते. झाड होऊन मी येणाऱ्या जाणाऱ्या वाटसरूंना सावली देईन. माझ्या सावलीमध्ये लहान मुलांनी खेळावे, बागडावे, त्यांनी तेथे आराम करावा असे मला वाटते. गोड गोड फळे मी निर्माण करीन. पशुपक्षी माझ्या गर्द सावलीत विसावतील. माझ्या फांदीवर पक्षी घरटे बांधतील. त्यांच्या पिल्लांचा मधुर आवाज ऐकण्याचा आनंद मला मिळेल. दुसऱ्यांना मदत करण्यासाठी झिजणे हे माझे ध्येय असेल. अशा वेगवेगळ्या कल्पना आपण मी झाड झालो तर आपल्या मनात येतील अशा कल्पना करून आपण येथे लिहायचे आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 6 आहे. हे शब्द असेच लिहा. या ठिकाणी आपल्याला कवितेतील काही शब्द दिलेले आहेत. ते शब्द शुद्ध स्वरूपात लिहिण्याचा, उचित स्वरूपात लिहिण्याचा आपला सराव व्हावा यासाठी जसेच्या तसे ते पाहून आपल्याला त्याचे अनुलेखन करायचे आहे. शब्द दिले आहेत क्षितिज, ऊर्जा, मिश्किल, स्त्रोत, स्वार, सूर्यप्रकाश, चंद्र, निसर्ग, पुन्हा असे हे शब्द ज्याचे लेखन करताना आपण अनेकदा मात्रा, वेलांटी यामध्ये चुका करू शकतो. शुद्ध लेखनाच्या चुका होऊ शकतात. त्या होऊ नयेत म्हणून जसेच्या तसे लिहिण्याचा सराव आपण येथे करणार आहोत. स्वाध्यायातील प्रश्न क्रमांक 7 आहे. झुळूक मी व्हावे. कवी दा. अ. कारे यांची ही कविता मिळवून त्याचे वाचन करायचे आहे. आपल्या परिसरातील वाचनालयातून किंवा फोनमधून गुगल सर्चद्वारे आपल्याला कवी दा. अ. कारे यांच्या कविता पाहता येतील, मिळवता येतील आणि त्यातील झुळूक मी व्हावे ही त्यांची अशीच कल्पनाप्रधान कविता आपल्याला संग्रहित करायची आहे, मिळवून वाचायची आहे. आपण जी हे खरे खरे व्हावे
ही कविता अभ्यासतोय तशीच कल्पना करणारी झुळूक मी व्हावे ही कविता आहे. या कवितेचे वाचन आता आपण करू. झुळूक मी व्हावे. वाटते सानुली मंद झुळूक मी व्हावे. घेईल ओढ मन तिकडे स्वैर झुकावे. कधी बाजारी तर कधी नदीच्या काठी. राईत कधी वा पडक्या वाड्या पाठी. हळू थबकत जावे कधी कानोसा घेत. कधी रमत गमत वा कधी भरारी थेट. वाटते सानुली मंद झुळूक मी व्हावे. घेईल ओढ मन तिकडे स्वैर झुकावे. लावून अंगुली कलिकेला हळुवार. ती फुलून बघे तो व्हावे पार पसार. परी जाता जाता सुगंध संगे न्यावा. तो दिशा दिशांतुनी फिरता उधळूनी द्यावा. वाटते सानुली मंद झुळूक मी व्हावे. घेईल ओढ मन तिकडे स्वैर झुकावे. गाण्याची चुकली मुकली गोड लकेर. झुळझुळ झऱ्याची पसरावी चौफेर. शेतात पाचूच्या निळ्या नदीवर शांत. खुलवीत मखमली तरंग जावे गात. अशी ही कवी दा अ कारे यांची झुळूक मी व्हावे ही कविता तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहायची आहे आणि तिचे पाठांतर करायचे आहे. यानंतर स्वाध्यायातील प्रश्न क्रमांक 8 हा तुम्हाला कृती करण्यासाठी आणि आवडीची कृती करण्यासाठी असा दिलेला आहे. यामध्ये ढगांचे विविध आकार काढा, त्यांना रंग द्या व त्यात कवितेचे एक एक कडवे सुंदर हस्ताक्षरात लिहा असा कृतिशील उपक्रम येथे दिलेला आहे. ढगांचे वेगवेगळे आकार काढून त्यात कवितेचे एक एक कडवे आपण लिहिणार आहोत. पुढील प्रश्न क्रमांक 9 यामध्ये कवयित्रीला जशी अनेक रूपे घ्यावीशी वाटतात तसे तुम्हाला कोण व्हावेसे वाटते हे कल्पनेने लिहायचे आहे. अर्थात या प्रश्नाचे उत्तर मुक्तोत्तरी आहे. तुमच्या प्रत्येकाच्या कल्पना विचार काय व्हावे वाटते तुम्हाला हे सर्व भिन्न असणार आहे. ते तुम्ही तुमच्या शब्दामध्ये लिहायचे आहे. जसे आपण मी झाड झालो तर वरती कल्पनेने जसे लिहिले तशा पद्धतीने तुमची विविध रूपं कल्पनेतील तुम्ही येथे लिहिणार आहात. यानंतर स्वाध्यायातील प्रश्न क्रमांक 10 या ठिकाणी एक चित्र आपल्याला दिलेले आहे. या निसर्ग चित्राचे निरीक्षण करून त्या चित्राचे वर्णन आपल्याला आपल्या शब्दामध्ये करायचे आहे. अर्थात निरीक्षण व्यवस्थित केले तर आपल्याला अनेक वाक्य सुंदररित्या या चित्रवर्णनामध्ये लिहिता येतील. एखाद्या गावातील निसर्गाच्या पार्श्वभूमीवर असलेले हे चित्र आहे. एक सुंदरसे छोटेसे घर आपल्याला इथे पाहायला मिळते. काही झाडे आहेत. आकाशात पक्षी विहार करत आहेत आणि डोंगराच्या पलीकडून सूर्याचे दर्शन देखील आपल्याला होत आहे. अशा वेगवेगळ्या गोष्टी या चित्रातून आपल्या समोर येत आहेत. याचे वर्णन तुम्ही तुमच्या शब्दामध्ये करणार आहात. यानंतर स्वाध्यायातील प्रश्न क्रमांक 11 खालील वेळेला सूर्याचा रंग कसा दिसतो त्याचे निरीक्षण करा व लिहा. सूर्य आणि सूर्य सकाळी, दुपारी, सायंकाळी आणि रात्री या वेगवेगळ्या वेळी त्याचा रंग आपल्याला कसा दिसतो त्याचे वर्णन आपण पुढील आकृतीमध्ये लिहिणार आहोत. तर सकाळी सूर्याचा रंग आपण जेव्हा पाहतो तो रंग पिवळसर असतो. याच सूर्याचा दुपारी दिसणारा रंग हा पांढरा शुभ्र असा आपल्याला भासत असतो.
तर सायंकाळी सूर्याचा रंग तांबूस रंग आपल्याला जाणवत असतो, दिसत असतो. आणि रात्रीच्या वेळी सूर्याचा रंग आपल्याला रंगहीन दिसतो, अर्थात सर्वत्र अंधकार काळोख पसरलेला असतो. म्हणून रात्री रंगहीन असा सूर्य आपल्याला दिसत असतो किंवा तो दिसत नसतो अंधारामुळे. अशा पद्धतीने ही आकृती आपण पूर्ण करायची आहे. आजच्या या भागामध्ये आपण हे खरे खरे व्हावे या कवितेखाली दिलेल्या स्वाध्यायाचा सविस्तर अभ्यास केलेला आहे. तुमच्या वहीमध्ये तुम्ही या स्वाध्यायातील प्रश्न उत्तरे सुंदर सुवाच्य हस्ताक्षरात लिहून पूर्ण करायची आहेत. जे उपक्रम आणि कृती यामध्ये तुम्हाला दिलेले आहेत त्यासुद्धा पूर्ण करण्याचा प्रयत्न तुम्ही करणार आहात. यानंतर पुढील भागामध्ये नवीन घटक अभ्यासण्यासाठी आपण लवकरच भेटणार आहोत. तोपर्यंत घरीच रहा, सुरक्षित रहा. धन्यवाद.